महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक देखील आहेत ते. सध्या आजदे गावाचं आजदे संघाचं ते प्रतिनिधित्व करतात. अमोल काळन सध्या स्ट्रायकिंग एंडला पहिलं यश संपादन केलं एका आकड्यावरती. एक धाव खर्च करत असताना बाळ नेगुकर यांनी ऑन साईडला लॉंग ऑन आणि डीप मध्ये मिड विकेट आपण बघतोय. ओव्हर द विकेट उचलला ओव्हर टू बॉलर रेट सरळ हा चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करेल. बॅटवरती मिडल करत असताना लॉंग ऑन क्लिअर करतोय हा चेंडू षटकार. करून हा चेंडू सरळ लॉंग ऑफला क्लिअर करतोय षटकारानंतर हा चौकार. पॉज घेतला हवेमध्ये खेळले शॉट कव्हरला डायव्हर्ट झाला चेंडू वळण घेतलं. टप्पा पडल्यानंतर बॅकअप आहे. धरम येत आहेत बॅकिंगसाठी. एक्स्ट्रा कव्हर कडून पाठीमागे जात असताना त्या ठिकाणी सिंगल या चेंडूवरती सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजे 12 या आकड्यावरती. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर. चेंडू अजून आपण बघितले तर शिल्लक आहेत ते 2. तयार होत असताना बाळा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न करत होते. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा आतमध्ये आला. वाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या बरोबर आतमधून हा चेंडू जात असताना विकेट किपर विशाल यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. लास्ट बॉल टू गो. अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक. ऑन साईडला उचलला पिकअप शॉट मिड विकेटला क्लिअर करेल. इट्स अ क्लिअर माहिती बिग इट 6. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न ज्यामध्ये आपण बघितली धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 वरती जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना आज ते टॉस त्यांनी गमावला. दुसऱ्या बाजूला गावदेवी खाडी हा संघ आपण बघतोय 23 वर्षाची परंपरा लाभलेली स्पर्धा आपण बघितली कालच्या दिवसामध्ये कोडवा मैदानावरती पार पडली. 23वा पर्व या स्पर्धेचं खाडी चषक. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जो विश्वास दाखवला माझ्यावरती हेमंत म्हात्रे आणि दिनेश पाटील यांनी मनपूर्वक आपलं आभार. आणि तोच हा संघ तुम्ही बघताय गावदेवी खाडी भल्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या खांद्यावरती असतं आणि जोखीमपणे आपण बघितली जोखीम पूर्ण करत असताना या स्पर्धेची सध्या या मॅच मध्ये आपण बघतो त्यांच्या विरुद्ध आजदे संघ बाळ निघूकर यांच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. एक गडी पहिल्या चेंडूवरती त्यांनी बाद केला होता. घनश्याम यांना त्यांनी माघारी परतावलं होतं परंतु अमोल आणि विनोद काळन सध्या पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. कोणते दडपण नव्हतं. दोन्ही फलंदाज जर आपण बघितले अमोल काळन यांच्या बॅटमधून आल्या 11 आणि दुसऱ्या बाजूला विनोद काळन यांच्या बॅटमधून 2 चेंडूंचा सामना करत असताना आल्या 6 धावा. एक जलद गती गोलंदाज बॉलिंग मार्क वरती समोरच्या एंडकडून तयार होतोय विशाल म्हात्रे. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. समोर अमोल काळन पहिला चेंडू रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना समोरच्या एंडकडून परशुराम मामा क्रीडांगण द्वारलीचं हे सुसज्ज असं मैदान. जय गौलोबा क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ द्वारली आणि कुमार साहिल प्रतिष्ठान आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक. स्कूप करण्याचा प्रयत्न होता वेगाने. चेंडू ऑफ बाहेर होता. चेंडूच्या रेषेपासून जास्त बाहेर निघून गेले स्कूप करत असताना. अलीकडच्या काळामध्ये सर्रासपणे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. स्कूप असेल रिव्हर्स स्वीप हेलिकॉप्टर हे फटके जास्तीत जास्त फलंदाज खेळत असताना सर्रासपणे अगदी पाहायला मिळतील. कॉपी बुक स्टाईलने खूप कमी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील फलंदाजी करत असताना तंत्रशुद्ध परंतु अशा पद्धतीने नेहमीच फलंदाजी करत असतात. हा फॉर्म पूल करत असताना मिसॅमिंग हा फटका क्षेत्रशः वेगाने स्वतः त्या ठिकाणी गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु निर्जन स्थळावरती मिडॉन मध्ये हा चेंडू पडला. डी मधून क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी तोपर्यंत सहजरित्या आपण बघितल्या त्या 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येने धाव फलक आता जाऊन पोहोचलं 20 वरती. दुपारचं रगरगत होऊन तुम्हाला पाहायला मिळेल.
तापमान तितकंसं वाढत असताना या दुपारच्या सत्रामध्ये पहिलाच दिवस या स्पर्धेचा 4 दिवसीय ही स्पर्धा तुमच्या समोर. पॉवर प्लेचे दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. अमोल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. आखू टप्प्याचा चेंडू पूल केलाय. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. मिस टायमिंग हा फटका. मिड विकेटला गवसले गेले क्षेत्ररक्षक समोर. हाताचा पिसारा त्याने फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. आणखी एका विकेटचं बदल. दुसरा धक्का आज दे संघाला. तर 20 ही धावसंख्या आहे. दुसरा गडी बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती मिलिंद काळन. विशाल यांनी पहिलं यश संपादन केलं या दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचे दुसरं षटक तयार होतात. विशाल ऑन साइडला वळवलाय. परफेक्ट टायमिंग. सरळला चेंडू हुक करत असताना आपण बघतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अंपायरचा इशारा. हा चेंडू टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा ओलांडतोय. चौकार. धावसंख्या आमच्या संवेद जीवन जयेश आणि त्याचबरोबर आपण बघू शकाल संदेश यांना जो ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं गुणसंख्या लेखन. सकाळच्या पहिल्या मॅच पासून त्यांच्या माध्यमातून जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. समालोचकांच्या पाठीचा कणा असं म्हटलं जातं गुणसंख्या लेखकाला आणि त्यांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने ते पार पाडतात. जीवन आणि त्याचबरोबर संदेश आपलं मनपूर्वक आभार. धावसंख्या सध्या 24 वरती आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. हुक करत असताना आपण बघितला हा फास्टेस्ट वेगवान बाउन्सर होता. हुक करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून हा चेंडू आपण बघितला सीमारेषेच्या बाहेर जात असताना डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. मिड ऑन आतमध्ये मिड ऑफ आतमध्ये ऑन साईडला तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला स्विच हिटचा प्रयत्न होतोय. गॅप मधून थर्ड मॅनला खूप चांगला फटका पाहायला मिळाला. सरळ थर्ड मॅन सीमारेषा पार. हा चौकार. हुक करत असताना आपण बघितल्यानंतर रिव्हर्सचा जसा स्टान्स घेतला बॅटवरती स्पर्श झाला चेंडू आणि गॅप मधून बॅकवर्ड गले आणि थर्ड मॅनच्या गॅप मधून चेंडू आपण बघितला तो जात असताना डीप मध्ये थर्ड मॅनला चौकार आणि धाव फलक जाऊन पोहोचले पुढे. ते म्हणजेच 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तयार होत असताना आपण बघतो विशाल यांना चेंडू अखेरचा शिल्लक. विनोद काळन ऑन अ स्ट्राईक. उडवलाय. मिस टायमिंग. आता झेलची संधी असेल. मिडॉन वरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. कॅच ड्रॉप. अनिकेत यांना आपण बघितलं खूप कमी वेळा असं हे चित्र पाहायला मिळतं अनिकेत कडून. परंतु आता ही कॅच ड्रॉप झाली आणि हे जीवदान आपण बघतोय कोणत्या फलंदाजाला ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आणि 2 चौकार आलेत. इंडिव्हिज्युअल 15 वरती ते वैयक्तिक खेळतात. नॉट आउट. 15 धावसंख्येवरती नाबाद आणि 2 षटकांचा खेळ ठिकाणी संपन्न होतोय. पॉवर प्ले मध्ये धावसंख्या जर आपण बघितली पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या बाळा निघोकर यांच्या आणि या षटकामध्ये येत आहेत त्या धावा 11 आणि एकंदरीत जाऊन पोहोचलाय तो 29 या आकड्यावरती. बॅटिंग करणारा हा आजदे संघ गावदेवी खार्डेचा अगेन्स्ट. खेळाडूंसाठी देखील तुम्ही बघू शकाल फ्रुट्स त्या ठिकाणी फळार नक्कीच ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. स्वर्गीय तुळसाबाई सीताराम चिकणकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाशजी दशरथ रसाळ यांचं मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर स्वर्गीय गणेश दशरथ रसाळ यांच्या स्मरणार्थ देखील श्री गोपीनाथ गणेश रसाळ यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी सहकार्य आहे त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर यशस्वी उद्योजक समाजसेवक आदरणीय श्री जगदीशजी फुलोरे यांचं देखील मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळते 29 आलाय.
एक टॅलेंटेड यंगस्टर बॉलिंग मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये धरम आलिमकर. समोर विनोद काळन, एक मुरलेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याने कित्येक वर्ष खऱ्या अर्थाने आजदे संघासाठी दिलेत. राजकारणामध्ये देखील खूप मोठं नाव आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये, कला, क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व सध्या आपल्या गावाच्या संघासाठी ते प्रतिनिधित्व देतात, संघर्ष करतात धावसंख्येचा. ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न, आखो टापाचा चेंडू होता, रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, परंतु जो रूम क्रिएट करू दिला नाही तो धरम आलिमकरने. पहिला चेंडू थोडासा आपण बघितला, लेंथ कमी केली, टेक ऑफ होणारा चेंडू, बाहेरच्या बाजूने वळण घेणारा, तो शरीर यष्टीमध्ये आदळला. सिली पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण बघितला, धाव घेण्याची त्या क्षेत्ररक्षकाने संधी दिली नाही. पहिला चेंडू निर्धाव. लेफ्ट केलाय चेंडूला, परंतु हा चेंडू सरळ निघून जातोय रक्षकाच्या हातामध्ये. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, ग्राह्य धरला जाईल हा चेंडू, कारण व्हाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या आतमधून हा चेंडू गेला. चाणक्यरीतीने गोलंदाजी करत असताना सध्या धरम यंगस्टर, टॅलेंटेड यंगस्टर आहे. गुणवत्ता नक्कीच त्याच्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल आणि कौशल्य या ठिकाणी पणा लावून गोलंदाजी करतो. कमबॅकची गरज आहे अवधवी खाडीला. हा इज अ एज अँड सेकंड साऊंड इथे नक्कीच ऐकायला आलं आणि त्या अंपायरचं बूट देखील आकाशाकडे पाहायला मिळालं. आउटसाइड एज घेऊन हा चेंडू गेला तो एससी रक्षकाचा हातामध्ये. धरमनं पहिलं यश संपादन केलं. बाद होत आहेत विनोद काळन. निर्धाव चेंडू हाताळलं, कुठेतरी प्रेशर होतं, फलंदाजावरती प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठ्या फटक्यांच्या शोधात होते आणि एज घेतली, आउटसाइड एज घेतली. बाहेरची कडा घेऊन हा चेंडू आपण बघितला तो गेला प्रल्हाद यांच्या हातामध्ये. खूप चांगला झेल यशांच्या पाठीमागे त्यांनी टिपला. धरम पहिलं यश संपादन करतो आणि तिसरा धक्का लागलाय आज दे संघाला. दर्शन आलेत 5व्या क्रमांकावरती, जे आहेत सध्या स्ट्रायकिंग एंडला. तयार होतात पुन्हा एकदा गोलंदाज धरम आळीमकर. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून फुलर लेन तो ऑन साइड लावून ड्राईव्ह करतात डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी केतन. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू त्यांनी अडवला. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच आता 30 या आकड्यावरती. 30 रन्स. खूप मेहनत घेत आहे गौलोबा क्रिकेट क्लब द्वारली आणि त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ देखील. खास करून कौतुक या गौलोबा क्रिकेट संघाचं संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळतील सकाळच्या सत्रापासून. आणि या आजचा दिवस नव्हे तरी अगोदर देखील या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत त्यांनी घेतली. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 31 या आकड्यावरती. स्पर्धा म्हटली की मेहनत भरपूर, मॅन पॉवर, तन मन धन या तिन्ही गोष्टी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा माझे उपसरपंच द्वारली आदरणीय श्री हेमंतजी नामदेव फुलोरे साहेब, अथक परिश्रम यांचे देखील आहेत. ऑप्शनचा बाहेर चेंडू, अंपायरचा पुन्हा एकदा इशारा, व्हाईट बॉल. सो धरम खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. तो धरम आता 2 व्हाईट बॉल टाकतोय. ऑप्शनचा खूपच बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव अंपायरचा लगेचच इशारा येत असताना 2 लागोपाठचे स्वर चेंडू, धाव फलक 32 वरती. चेंडू 2 अजूनही शिल्लक आहेत या षटकामधल्या. ऑन साइडल्या टीम मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. फुलर लेन तो बॅटचा चेहरा उघडत असताना शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी सूरज फौजदार आहेत. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 33 या आकड्यावरती. आदरणीय श्री प्रकाशजी रसाळ साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालं या स्पर्धेमध्ये. मनपूर्वक हार्दिक स्वागत. धाव फलक सध्या 33 वरती, 33. षटक प्रगती पथावर आपण बघतो. तिसरा आणि या षटकामधला अखेरचा चेंडू. दुहेरी भूमिका आमचे स्कोरर सध्या पार पाडतात. भोजनासोबत स्कोरिंग ते करतात. अष्टपैलू असं व्यक्तिमत्व. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न मिस झाले. टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये निघून गेला. रायझिंग डिलिव्हरी उसळी घेत असताना चेंडू आपण बघितला. 3 षटकांचा खेळ संपन्न. अंपायरचा इशारा आणि 3 षटकांच्या खेळी जाऊन पोहोचलाय तो आजचे संघ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 या आकड्यावरती. 33-43 आफ्टर थर्ड ओव्हर. ड्रीम्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये लेते एक छोटासा ब्रेक, जाते डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत.
तीन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती 33 धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी खाडीस अगेन्स्ट बॅटिंग करत असताना आज संघ गावदेवी खेडकाळे आणि उत्तर शिव रामदास लेवड उत्तर शिव नाणेफेकीसाठी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. संघ नायक उत्तर शिव आणि खेडकाळीचे नाणेफेकीसाठी आपण सादरीकरण कक्षामध्ये आहे विनंती. 33 ही धावसंख्या सध्या आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्या ही धावसंख्या पाहायला मिळते. आघाडीला आपण बघितलं तर घनश्याम यांना सस्त्यामध्ये ते परतले. त्यानंतर अमोल काळनंना आपण बघितलं ज्यांनी योगदान दिलं 13 धावसंख्येचं. खूप चांगलं आक्रमण केलं होतं पहिल्या षटकामध्ये बाळ नेगुकर यांच्यावरती, परंतु 13 धावसंख्या ते फक्त उभारू शकले, ते देखील माघारी परतले. आणि त्यानंतर विनोद काळन 15 धावसंख्येचं त्यांनी देखील योगदान दिलं. अमोल सोबत खूप चांगली पार्टनरशिप ते करत होते पहिल्या षटकामध्ये, ते देखील माघारी परत मिळेल. आणि सध्या आपण बघतोय फलंदाज दर्शन काळनंना. पुन्हा एकदा विशाल मात्रे ज्यांनी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं होतं. एक जलद गती गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती स्कूप करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू टेक ऑफ होत असताना सरळ आपण बघितलं विकेट किपर प्रल्हाद यांच्या हातामध्ये येतो. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिलाच गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर जास्त टेक ऑफ झाला आणि तीच उसळी काहीशी संभ्रमात पाडते फलंदाजाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. हा चेंडू निर्धाव लॉंग ऑन डीप मध्ये आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षक आपण बघू शकाल मिड विकेटला. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगचा दरम्यान एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफ बाहेर ऑन साईडला हुक करतायत. हा चेंडू वेगाने लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी उचलून फेक लगेचच गुड फिल्डिंग. डीप मध्ये आपण बघितलं क्षेत्ररक्षक करण होते त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून. फक्त या चेंडूवरती एकेरी धाव. लगेच जसा चेंडू त्याच्या हातामध्ये आला तसा त्यांनी चेंडू गॅदर केला, लगेचच थ्रो करतायत. धावफलक एकेरी धाव्याने 34 वरती 34 वरती. पहिला चेंडू निर्धाव होता. विशाल पुन्हा एकदा तयार होतो समोरच्या कडून. उडवण्याचा प्रयत्न मिस झालेत. हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला चेंडू पडतोय. गोलंदाज स्वतः पोहोचले. स्ट्रायकिंग एंडला फेकी आणि ते वेगाने सेकंड रन देखील कंप्लीट करत असताना मिलिंद आणि फलंदाज आपण बघतो दर्शन काळ यांना. तेव्हा दुहेरी धावसंख्येने धाव फलक आता जाऊन पोहोचले पुढे. ते म्हणजेच 36 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. 36 रन प्रोग्रेस इन फोर्थ ओव्हर, लॉस ऑफ 4 दी थर्ड. 3 विकेट इथे आतापर्यंत पाहायला मिळते. टॉप ऑर्डर डासल्या आजची मिलिंद आणि दर्शन सध्या डावाला पुढे नेत असताना मोठ्या फटक्यांच्या नितांत शोधात आहेत, परंतु गोलंदाज चांगली कामगिरी करतात. हा देखील चेंडू आउटसाठी ऑफ स्टंप होता. खूप चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा आणि ते पूर्णपणे संभ्रमात पाडलं. आश्चर्यकारक मुद्रेमध्ये सध्या उभे आहेत दर्शन. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू व्हाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या बरोबर आतमधून प्रल्हाद जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे त्यांच्या हातामध्ये येतोय. कमबॅक करत असताना पुन्हा एकदा या षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाज विशाल म्हात्रे यांना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा 18 आल्या होत्या आणि तो ग्राफ आता कमी होत असताना पाहायला मिळतोय. विशाल शफल झाला. दाखव टप्प्याचा हा चेंडू खूपच जास्त टेक ऑफ झाला. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक रन मिळते. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले पुढे. 37-37 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. खिडकाळे आणि उत्तर शिवचे संघ नायक. नाणेफेकीसाठी लवकरात लवकर आपण रिपोर्ट करा. खिडकाळेचे संघनायक आपण या उत्तरेचे संघनायकाकडे उपस्थित आहेत. सो आपण टॉस साठी लवकरात लवकर या. शफल अगोदर झाला. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉडीला ब्रश होतो. हा चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये सूरज येत्या त्या ठिकाणी. अंपायरचा लेग बाईटचा इशारा आलाय.
वेगवान चेंडू होता. विशाल लगेचच त्यांना विचारतात कुठेतरी जास्त दुखापत आहे का. मैत्रीचे संबंध आहेत ग्रामीण क्रिकेट म्हटलं की नक्कीच तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील. धावफलक एकेरी धावाने पुढे जात असताना ते 38-38 वरती अखेरचा चेंडू या षटकामधला. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग मध्ये हा चेंडू वेगाने झाला. टप्पा पडल्यानंतर करण वेगाने येतोय परंतु त्याचा वाक्याचा बाहेर. फाईन लेगला आता क्लिअर करतोय हा चेंडू. 4 धावा अखेरच्या चेंडूवरती आल्या. 4 षटकांचा खेळ संपन्न आणि जाऊन पोहोचला आजदे संघ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42-42 या आकड्यावरती. आफ्टर 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 42 ही धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते. 10.50चा करंट रनने बॅटिंग करत असताना आज हे संघ धावसंख्येची गरज आहे. कारण आज आपण बघितलं असेल तर पहिल्याच मॅचमध्ये कापरी सिद्धी पालेच्या अगेन्स्ट ध्रुव 11 दहिसरने 79 उभारल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. त्यानंतर ओमसाई आगासन RM11 सोनारपाडामध्ये आपण लढत बघितली 66 उभारल्या होत्या सोनारपाडा आणि 67चा यशस्वी पाठला केला. त्या धावसंख्येला चेस केली ओमसाई आगासनने आणि त्यानंतर लढत आपण बघितली ती ध्रुव 11 दहिसरमध्ये आणि त्यांच्या विरोधात ओमसाई आगासन. हे 2 संघ आपण बघितले आणि तो सामना विजयी झाला. तो म्हणजेच ध्रुव 11 दहिसर संघ तो पोहोचलाय या 3ऱ्या फेरीमध्ये. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचला या स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीमध्ये. ध्रुव 11 दहिसर पहिल्या फेरीमधील 3री लढत गावदेवी खार्डीस अगेन्स्ट आजदे मध्ये आपण बघतोय. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 42 वरती धावसंख्या आणि सध्या येत आहे या स्लॉगर मध्ये केतन म्हात्रे. डेथ ओव्हर हानामारी तोडफोडीचे षटक असं म्हटलं जातं. हानामारी तोडफोड केली जाईल की दुसऱ्या बाजूने केतन या ठिकाणी रोखण्याचं काम करेल. पहिला चेंडू घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून समोर दर्शन काळ. हा चेंडू ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न. येस इट इज आउट. बॅटची इनर रेस आहे आणि नक्कीच अंपायरचा इशारा देखील आला. फिंगर अप बाय अंपायर. बॅट्समन आउट. इथे आपण बघितलं पहिलाच चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा आतमधली कडा घेऊन हा चेंडू आपण बघितला तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि केतन या पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतो. 4था धक्का त्याने दिला. आज जे संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती तेजस मुठे सध्या पाहायला मिळतात. केतन पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न करत होते. मिस झालेत. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ होणारा हा चेंडू आपण बघितला. जास्त उसळ घेत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न करतात. चेंडूवरची नजर कुठेतरी हटली तेजसची. मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते परंतु फुटवर्कचा भाव देखील जाणवला फटक्यासाठी तेजसकडून. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. दुसरा चेंडू निर्धाव. 4 चेंडूंचा खेळ अजूनही या पहिल्या सत्रामधला शिल्लक. ऑन साइडला उचललाय. सरळ चेंडू चालला. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषा पार. षटकार. धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 48-48 या आकड्यावरती ही धावसंख्या सध्या पाहायला मिळते. केतन पुन्हा एकदा तयार होतात. ऑन साइडला आता देखील पूल करण्याचा प्रयत्न होता. मिलिंद पुढे सरसावला. विकेट सॅक्रिफाईस या ठिकाणी करत असताना आपण बघितलं ते तेजस मुठेला आणि हा लागतोय 4था धक्का बॅटिंग करत असताना आज या संघाला.
नॉन स्ट्रायकिंगला तुषार. चेंडू अजूनही शिल्लक आपण बघतोय ते म्हणजेच 2. ते यावर असताना पुन्हा एकदा केतन समोर मिलिंद काळन. स्लॉट मध्ये हा चेंडू गॅप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला सरळ आता टप्पा घेतल्यानंतर 1 बाउंस ओव्हर दी रोप चौकार. पोहोचलं 52 या आकड्यावरती. सांघिक अर्धशतक. आजच धावफलकावरती 52 धावा. लास्ट बॉल टू गो. अखेरचा चेंडू या षटकामधला अर्थातच या पहिल्या सत्रामधला. केतन पुन्हा एकदा तयार होत आहेत. ऑन साइडला टर्न केला चेंडू लावून दी कार्पेट मिड विकेट मध्ये. त्या ठिकाणी सौरभ यांना आपण बघतोय फेक होते स्ट्रायकिंग एंडला आणि सहजरित्या आपण बघितल्या त्या 2 धावा. या दुहेरी धावसंख्येच्या माहितीनं धाव फलक जाऊन पोहोचलं ते 54 या आकड्यावरती. सौरभ आपण डीप मध्ये त्यांना बघितलं. काडी चषकामध्ये पूर्णसंख्या लेखकाची भूमिका सौरभने पार पाडली. त्याचबरोबर अनिकेत यांना देखील आपण नक्कीच बघितलं असेल. खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून खाडी चषकामध्ये झालं. सध्या आपण बघतोय गावदेवी क्रिकेट संघ खाडीचं ते प्रतिनिधित्व करतात आणि या मॅच मध्ये त्यांनी रोखलं ते आजदे संघाला 54 या आकड्यावरती. 55चं टार्गेट असेल गावदेवी खाडी समोर. आता या धावसंख्येचं संरक्षण करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघू शकाल ते आजदे संघाला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. खिडकाळे आणि त्याचबरोबर संघनायक उत्तर शिवच्या आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आदरणीय श्री मुरलीधरजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करण्यात येईल. महेश पाटील कॅप्टन ऑफ खिडकाळी. टॉस साठी लवकरात लवकर आमच्या आयोजकांचा ऑफिशियल कॉल आहे. आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यावं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. बॅटिंग करत असताना आजदेने गडी गमावले ते म्हणजेच एकंदरीत 5 गडी आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावसंख्या. 55चा आता टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. 55 धावसंख्येचं. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय श्री मुरलीधरजी राणे साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. उत्तर शिवाडे त्याचबरोबर खिडकाळे. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करूयात. खिडकाळ आणि त्याचबरोबरीने आपण बघू शकाल संघ तो म्हणजेच दीपक दादा प्रतिष्ठान महेंद्रजी म्हात्रे पुरस्कृत हा उत्तर शिव संघ. कॉइन स्पिन केला जातोय काकांच्या शुभ हस्ते. हेड कॉल आहे आणि ते पडतोय नक्कीच हेड. हा टॉस जिंकलाय तो म्हणजेच संघनायक खिडकाळीचे शनिदास दादा यांनी टॉस जिंकला. निर्णय काय असेल सांगतो विचारून 2 मिनिटांनी. डिसिजन पेंडिंग आहे. ही स्पर्धा पहिलंच पर्व आहे. या स्पर्धेचं साहिल प्रतिष्ठान चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी. या आयोजनाविषयी काय म्हणाल? पहिल्याच पर्वामध्ये ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. आयोजन त्या लोकांचं भरपूर छान आहे. बघूया आता खेळल्यानंतर. नक्कीच शुभेच्छा असेल या मॅच साठी. टॉस जिंकला डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. दुसऱ्या बाजूला जीवन चौधरी आहेत संघनायक दीपक दादा प्रतिष्ठान उत्तर शिवचे. टॉस महत्वाचा होता या मॅच मध्ये. टॉस तर महत्त्वाचा होताच कारण का फर्स्ट बॅटिंगवाले जास्त जिंकत आहेत आणि रन पण भरपूर होत आहेत. टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही शक्यतो क्षेत्ररक्षण घेतला असता. स्कोअर पण चेस होत आहे तिथे. या स्पर्धेविषयी नक्कीच तुमच्या बाबत देखील तुमच्या माध्यमातून देखील ऐकायला आवडेल. या ठिकाणी तर आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे आणि या साईडला खेळायला तर आम्हाला भरपूर मजा येईल. ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. चला फलंदाजी करणारा गावदेवी खाडी आघाडीचे फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आघाडीला आपण बघतोय सूरज फौजदार आणि विशाल मात्रे जोडी. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गावदेवी खिडकाळीच्या कॅप्टन अर्थातच शनिदास पाटील यांनी. त्यांच्या विरोधात जीवन चौधरी यांचा उत्तर शिव संघ जो आज संघ पुरस्कृत करण्यात आलेला आहे. महेंद्रजी म्हात्रे जे नांदिवलीचे दीपक दादा प्रतिष्ठान या नावाने हा उत्तर शिव संघ तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये.
तर महेंद्रजी म्हात्रे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. पंचावन्न धावसंख्येचं लक्ष आहे. 11.00चं आस्किंग रेट तुम्हाला पाहायला मिळेल. आघाडीला सूरज फौजदार आणि विशाल म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय गोलंदाज अमोल काळन यांना. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्या फेरीमधील ही तिसरी लढत या दुसऱ्या सत्राला आता सुरुवात होते. अमोल काळेंच्या विरोधात विशाल म्हात्रे. पहिला चेंडू शॉफा झाल्या, फुल टॉस होता. दिशा देत असताना फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला हाताला चाटून हा चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. वळण घेतलं बॅकअप वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. यश यांना आपण बघितलं चेंडू ते घेऊन येतात. यश पाटील यांना आपण बघितलं, यंगस्टर आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकेरी धावेने खऱ्या अर्थानं धावफलकाचा श्री गणेशा होतोय. सूरज आता असेल स्ट्रायकिंग एंडला. यंदाचा हंगाम सूरजसाठी खूप चांगलं राहिलं. खूप चांगल्या लयमध्ये नक्कीच तो पाहायला मिळतोय. गावदेवी खाडेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत असताना या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये त्याचा कशा पद्धतीने खेळ असेल. पहिला चेंडू फेस करेल. रॉंग ऑन होता. आतमध्ये येणारा चेंडू हवेमध्ये आहे. फॉलोथ्रो मध्ये कॅच घेतली आणि हा लागतोय पहिला धक्का. एक या आकड्यावरती खूप चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर ही गुगली होती. रॉंग ऑन होता. ओळखू शकले नाही सूरज आणि हा पहिला मोठा मासा गळाला सापडलाय अमोल काळेंच्या. पहिला धक्का गावदेवी खाडीला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेग स्पिनर आहेत, फिरकेपटून नॅचरल. आपण बघितलं तर त्यांचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेईल असंच वाटलं असेल सूरज यांना देखील, कारण बॅकफुटला येत असताना स्ट्रोकसाठी त्यांनी जागा बनवली होती. कट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, हवेमध्ये खेळायचं होतं, परंतु हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. रॉंग ऑन होता. गोलंदाज अमोलचा तो ओळखू शकले नाही आणि हा चेंडू आपण बघितला हवेमध्ये. फॉलोथ्रोमधून पाठीमागे येत असताना खूप चांगला झेल टिपला तो अमोल काळन यांनी आणि पहिला धक्का आता बसलाय. अनिकेत येत आहेत. अनिकेत फौजदार सध्या मैदानाच्या आतमध्ये. अजून एक शैलीदार फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. टॅलेंटेड यंगस्टर सध्या तिसऱ्या क्रमांकावरती अमोलने पहिलं यश संपादन केलंय. तयार होत आहेत. हा देखील आतमध्ये येणारा चेंडू होता. थर्डमॅन मध्ये पाठीमागे चाललाय. अडवला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या बाहेर जात असताना आउटफील्ड मध्ये. विनोद काळन यांचं एक धाव नक्कीच या चेंडूवरती मिळते. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 2 या आकड्यावरती. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता तो अमोल काळन यांनी. ॲज अ बॉलर, स्पिनर आहे, फिरकीपटू. खूप चांगलं प्रदर्शन करत असताना सध्या पॉवर प्ले मध्ये. समोर आता विशाल म्हात्रे. पॉज घेतला. हा देखील चेंडू आपण बघू शकाल डक करण्यात आलं. यस्टांचा वरतून अगदी निघून गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. रिसचा खूप चांगला वापर करत असताना सध्या पाहायला मिळतात. अमोल फिंगर रोल करत असताना पूर्णपणे बीट करत आहेत. धावसंख्या 2 वरती स्थगित. पुन्हा एकदा अमोल. शॉफल झाल्या. ऑन साइडला उचलला चेंडूला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो, तो फक्त बनून राहील प्रेक्षक. वाराच्या लाटांवरती स्वारून चेंडू सीमारेच्या पार. षटकार. तर पोलीस पाटील द्वारली आदरणीय श्री चेतनजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 20 मध्ये शफल झाल्या अगोदरच आणि ऑन साइडला बरोबर आता बॅटवरती मिडल करत असताना चेंडूला मिड विकेटच्या वरतून पाठवून दिलं विशाल यांनी. प्रेशर कुठेतरी क्रिएट होत होतं कारण निर्धाव चेंडू आपण बघितला या षटकामध्ये.
चेंडू अजून एक शिल्लक आहे या षटकामधला. धावसंख्या जाऊन पोहोचली गड्याच्या मोबदल्यामध्ये ती 8 या आकड्यावरती. 11.00चा आस्किंग रन रेट आहे. विकेट मिळवाव्या लागतील लास्टला देखील, कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. तयार होता त्यामुळे शेवटचा चेंडू घेऊन शफल आता देखील झाले. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि विशाल मात्र चेंडूच्या रेषेपासून खूपच बाहेर गेले आणि त्याचं कारण चेंडू आणि बॅटचा संपर्क या ठिकाणी होऊ शकला नाही. अखेरचा चेंडू या ठिकाणी आपण बघितला निर्धाव अमोलच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न पॉवर प्लेमध्ये गावदेवी खाडी 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एका गड्याचा मोबदल्यामध्ये आस्किंग रेट वाढत असताना आता गरज आहे ती म्हणजे 47 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 24. टीम मीटिंग पाहायला मिळते. चर्चासत्र या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने उचलला चेंडूला. षटकार आपण बघतोय. तेजस एक निष्ठावंत असं आपण बघू शकाल. हा GTCचा मेंबर नेहमीच ज्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी होत असते. आता देखील आमच्या समवेत ते आहेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. आणि फ्रॉम मानेरे तेवढे चांगले गोलंदाज आहेत ते. मानेरे संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा देखील खेळ सातत्याने राहिलाय. आणि डावखुरे आताचे गोलंदाज नेहमीच प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होत असते आणि तेजस देखील एक डावखुरा जलद गती गोलंदाज आहे. तो सध्या आमच्या समवेत. धावसंख्या 8. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 47 रिक्वायर्ड रिमेनिंग 24. 24 चेंडू 47 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती येत आहेत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये मिलिंद काळन. समोरच्या एंडकडून तयार होतात मिलिंद. ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ 30 सर्कलच्या बाहेर अनिकेत फौजदार साठी हा पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने वारली सिटी अपार्टमेंट एंड कडून आखो टप्प्याचा जो ऑन साइडला बॅकलिप घेतली त्यानंतर स्लॉक स्वीप करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अमोल. त्यांच्या हातामध्ये हा चेंडू तिथून फेक करतात डीप मधून. तोपर्यंत मिळते एक धाव. एकेरी या आकड्याने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती सध्या. पॉवर प्ले सुरू आहे. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. विशाल कशा पद्धतीने उत्तर देईल. 55चं टार्गेट. मिलिंद पुन्हा एकदा उडवला. टू बॉल रेड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. चेंडू खाली आहे त्या ठिकाणी. जजमेंट प्रॉपर त्या ठिकाणी आणि कॅच त्याने घेतले. विशाल मात्रे बॅक टू दी पॅव्हिलियन. धावसंख्या सध्या आपण बघतोय 9 आणि 9 या आकड्यावरती हा दुसरा धक्का आता लागलाय गावदेवी खाडी संघाला. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने बॅटच्या खालच्या भागावरती हा चेंडू लागला आणि त्याचं कारण हा चेंडू जास्त हवेमध्ये गेला. एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामध्ये. लॉंग ऑफला झेल टिपला तो म्हणजेच सनी मुठे यांनी आणि झेलचूच्या स्वरूपात बाद होत्यात विशाल. नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये तो अनिकेत निघूकर. एक स्लॉगर सध्या मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती येतोय. इनॅट नंबर 4. स्ट्रायकिंगला सध्या अनिकेत फौजदार आहेत. तयार होतात मिलिंद. समोरच्यांकडून पुन्हा एकदा सरळ बॅटने उचलण्याचा प्रयत्न करत होते. मिस झालेत. खूप चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पिचिंग फुलर लेंथ. मिस झालेत. अनिकेत फौजदार आता निर्धाव चेंडू अजून एक पाहायला मिळाला या षटकामध्ये. आपण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल होती. त्यानंतर विकेटचं पतन आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. कमबॅक करत असताना सध्या पहिल्या षटकामध्ये अमोल यांनी फक्त धावा खर्च केल्या त्या 8. या षटकामध्ये आतापर्यंत 1. अनिकेत फौजदार सध्या स्ट्रायकिंग एंडला. बॅकअप द्यायला होता. ऑन साइडला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अनिकेत फौजदारच्या बॅट मधून हा चौकार. बॅकअप द हँड हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शफल होत असताना हुक केलं यावेळेला फलंदाज अनिकेत फौजदारने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चौकाराला धावफलक 13 वरती जाऊन पोहोचले. लक्ष 55चं आहे. गरज अजूनही 42 धावसंख्येची. 20 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. मिलिंद ऑफस्टंपच्या बाहेर होता चेंडू.
मिस टायमिंग. फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी आहेत मिलिंद. कॉट अँड बॉल आणि आता आणखी एक धक्का. 13 या आकड्यावरती हा तिसरा गडी बाद होतोय गावदेवी खाडी संघाचा. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न करत होते ॲडवा बॅटने, परंतु लिडिंग एज घेऊन हा चेंडू हवेमध्ये. मिलिंद चेंडू खाली आणि चांगला झेल त्याने टिपला. पाच झाले ते अनिकेत फौजदार. केतन आला, केतन मात्रे. आणखी एक स्लॉगर सध्या पाहायला मिळेल गावदेवी खार्डीचा. अनिकेत निघुकर आणि त्याच्या सोबतीला आता आलाय केतन मात्रे. 13 वरती हा लागलाय तिसरा धक्का. मिलिंद दुसरं यश संपादन करतोय. अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक. पॉवर प्ले मधला अखेरचा चेंडू पाहायला मिळतो. समोरच्या कडून पुन्हा एकदा तयार होतोय फलंदाज अनिकेत निघोकर साठी. लास्ट बॉल टू गो. लॉंग ऑफ साठी असेल त्याच्या बाहेर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन डीप मध्ये स्क्वेअर लेग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये, फाईन लेग आतमध्ये. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. सरळ रेषेमध्ये हा चेंडू निघून गेला तो म्हणजेच विकेट किपर घनश्याम यांच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ संपन्न पॉवर प्ले मध्ये. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर नक्कीच या अगोदर देखील त्यांनी सूचना केली होती या ठिकाणी. डीजे मास्टर थोडासा व्हॉल्यूम द्या. हॅलो चेक, हॅलो चेक. आवाज द्या ना थोडा. हॅलो चेक, हॅलो चेक. या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आदरणीय श्री हेमंतजी फुलोरे साहेब यांनी नक्कीच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक या ठिकाणी त्यांचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना प्रोत्साहन देखील दिलेलं आहे. तर अगदी आपण बघू शकाल आपल्या या क्रीडांगणाच्या समोर तो कॅम्प लागलेला आहे. त्या कॅम्पमध्ये आपण जाऊन आपल्या आधार कार्ड सोबत त्या ठिकाणी बँक अकाउंट आपण ओपन करू शकता. वारली ग्रामस्थांसाठी ही नक्कीच विनंती आहे. धावसंख्या सध्या 13. 42 धावसंख्येची अजूनही गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते 18. अमोल पुन्हा एकदा आले तिसऱ्या षटकामध्ये. समोर केतन मात्रे. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर केतन शफॉल झाला होता. लेफ्ट केला चेंडूला, परंतु हा चेंडू त्याच्या वरतून सरळ निघून गेला. तो एससी रक्षकाच्या हातामध्ये डक केलं केतन ते. पहिला चेंडू निर्धाव रॉंगन खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असताना आपण बघतोय अमोल काळन यांना. ओळखू शकत त्या ठिकाणी फलंदाज नितीन काळन सध्या खुश आहेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय अमोलचा. पुन्हा एकदा रणनीती शॉट कव्हरला एक क्षेत्ररक्षक डीप मधून आतमध्ये आलाय. लॉंग ऑफ बाहेर ऑफ साइडला. ऑन साइडला तुम्ही बघू शकाल बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक चाललाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग. त्यानंतर आपण बघू शकाल लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक तो म्हणजेच मिड विकेटच्या दरम्यान तयार होतात. पुन्हा एकदा अमोल काळन केतनसाठी, केतन मात्रेसाठी. चेंडू शिल्लक 17, गरज 42 धावसंख्येची. आतापर्यंत 13. हा देखील चेंडू आपण बघितला अपील होत असताना येस इट इज आउट. क्रीज सोडली आणि मैदान सोडावं लागेल. आणखी एका विकेटचं पतन. हा 4था मोहरा गारद होतोय केतन मात्रेच्या स्वरूपात गावदेवी खाडी संघाचा. बाद होत आहे ते म्हणजेच केतन. हा देखील चेंडू अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत थोडा कमी वळण घेणारा होता, परंतु वेग होता या चेंडूमध्ये. क्रीज सोडली आणि कौतुक करेन मी यष्टी रक्षक घनश्याम यांचं, जे नेहमीच यष्टांच्या पाठीमागे आपण बघतो आजदेसाठी. आणि आज आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने यष्टी रक्षण ते करतात. यष्टी चीज झाली या ठिकाणी. फलंदाज केतन मात्रे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच सौरभ मात्रे 6व्या क्रमांकावरती. खाडी चषकामध्ये स्कोररची भूमिका अत्यंत तंतोतंत त्याने पार पाडली.
सध्या इथे स्लॉगरची भूमिका, फिनिशरचा रोल त्याला अदा करावा लागेल गावदेवी खाडी संघासाठी. शफल झाला, आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. अजून एक चांगला चेंडू, मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. चांगला चेंडू सध्या पाहायला मिळतोय. अमोल काळेंचा टप्पा पडल्यानंतर हा देखील टेक ऑफ होत असताना चेंडू नेहमीच व्यावसायिक संघामधून देखील अमोल काळेंना आपण बघतो. या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 चेंडू निर्धाव हाताळलेत आणि एका चेंडूवरती केतन मात्रेची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं चर्चासत्र झालं अनिकेत निघूकर आणि फलंदाज सौरभ मात्रेमध्ये. आता क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना मिड ऑफ आतमध्ये आणतात, एक्स्ट्रा कव्हर बाहेर काढत असताना अमोल काळन हे करणं गरजेचं आहे. रणनीत्या कट रचले जातात. संघर्ष सध्या सुरू आहे धावसंख्येचा गावदेवी खाडीकडून. दुसऱ्या बाजूला धावसंख्येचं संरक्षण करत असताना आपण बघतोय ते आज दे संघाला 3 चेंडू जुनी तिसऱ्या षटकामधली शिल्लक धावसंख्या स्थगित आहे 13 वरती. अमोल पुन्हा एकदा तयार, स्टेप आउट झाला, आतमध्ये येणारा चेंडू होता, बॅकफुट लावून ऑन द टोस कट करत झाला, स्ट्रायकिंग हिटला फेक होते. येस, इट इज आउट. आणखी एक धक्का पाहायला मिळतोय. कोऑर्डिनेशन नव्हतं आणि ते ऍक्सिडेंट पाहायला मिळाला. अर्थातच क्रिकेटच्या परिभाषेमधला या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात रनआउट होतोय फलंदाज अनिकेत निघूकर. एक गडी बाद होत गेलेत. आता लोअर ऑर्डर मध्ये प्रल्हाद पाटील येत आहेत. बॅटिंग लाईन खूप आपण बघितलं, लाईनअप तर खूप स्ट्रॉंग आहे. खोलवर अगदी लोअर ऑर्डर मध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतील ते खाडीचे. तर हेमंतजी दरे यांच्याकडून नक्कीच एक पारितोषिक मेजवानी जेवणाची डिनर शालू हॉटेलवरती ही मॅच जर जिंकली आज दे संघाने तर त्यांच्यासाठी हेमंतजी दरे यांच्याकडून मेजवानी असेल शालू हॉटेलवरती. धावसंख्या सध्या पाहायला मिळते 13. प्रल्हाद पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आले 7व्या क्रमांकावरती. खांद्यावरती आता जबाबदारी असेल त्यांच्या, जबाबदारीने खेळ त्यांना करावा लागेल. धावसंख्या सध्या 13. या षटकामधला हा 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार होतात गोलंदाज अमोल काळन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप मध्ये लॉंग लेग तुम्हाला पाहायला मिळेल. तयार होतात अमोल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ऑन साइडला उचललाय हवेमध्ये तर आहे हा चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतायत, ते फक्त बनून राहतील प्रेक्षक. जे प्रेशर होतं ते रिलीज करत असताना प्रल्हाद पाटील यांच्या बॅटमधून षटकार. पूर्णपणे या षटकामध्ये क्रिएट केलं होतं. एकही धाव खर्च नव्हती केली अमोलनी आणि त्याच्यावरती हा हल्ला पाहायला मिळाला. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचले 19 वरती. चेंडू शिल्लक आहे तो अखेरचा. तयार होत आहेत अमोल. यावेळेला देखील प्रल्हाद पाटीलची बॅट करते प्रहार. सरळ चेंडू सीमारेषा पार. षटकार. आहे खूप चांगलं कॅमेरा वर्क प्रवीण यांच्या माध्यमातून. सरळ हा चेंडू आपण बघितला तर सीमारेषेच्या बाहेरची गाडी पार्क आहे आपण बघू शकाल. स्विफ्ट डिझायर तिच्यावरती जाऊन हा चेंडू पडतोय. स्विफ्ट आहे. धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती म्हणजेच 25 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक करतात. त्याचा 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये 15चा आस्किंग रन बनवायचा आहे. 30 धावा. 55चं टार्गेट धावफलकावरती. सध्या 3 षटकांच्या अखेरीस 25 ही धावसंख्या. 12 चेंडू 30 धावा हे समीकरण. प्रल्हाद पाटील 7व्या क्रमांकावरती आले.
जे नेहमीच मिडल ऑर्डरमध्ये पाहायला मिळतात ते 7व्या क्रमांकावरती लॉर ऑर्डरमध्ये आले आणि 2 लागोपाठचे चेंडू त्यांनी फेस केले. 2 षटकार ते ठोकताय. जे प्रेशर क्रिएट झालं होतं खऱ्या अर्थानं गावदेवी कार्डीवरती, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आल्या होत्या त्या 8 धावा. एक गडी तेव्हा बाद केलं होतं अमोल काळन यांनी. मिलिंद काळनचं दुसरं षटक ज्यामध्ये फक्त आल्या त्या आपण बघितलं तर 5 धावा आणि आपण बघितले 2 गडी बाद होत असताना आणि या षटकामध्ये आल्या तर एकंदरीत 12 धावा. 2 चेंडू आपण बघितले अखेरचे फेस केले प्रल्हाद पाटील आणि त्या 2 चेंडूंवरती 2 षटकार. बारा चेंडू 30 धावा. समोर सौरभ आहेत, सौरभ मात्रे आणि आता आलाय बॉलिंग मार्क वरती येत आहेत ते विनोद काळन. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला डीप मध्ये चेंडू मिड विकेटला. एक रन तर वेगाने कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न तर होता परंतु प्रल्हाद नकार देत आहेत कारण त्यांना डेंजर एंडला धावायचं होतं. फेकी येते हे त्यांनी बघितलं आणि चांगला कॉल देत असताना सौरभला त्यांनी थांबवलं. एकेरी धाव या चेंडूवरती एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे, ते म्हणजेच 26 या आकड्यावरती. 29 रिक्वायर्ड रिमेनिंग 11. 11 चेंडू 29. लॉंग ऑन 30 या सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ बाहेर डिपिश कव्हा पॉइंट, त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग. लेग स्टम्पचा बाहेर हा चेंडू सरळ लॉंग स्टॉप लावून वेगाने धडक मारतोय सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा नो बॉलचा इशारा. नो +4. खऱ्या अर्थानं फायदा झाला तो गावदेवी खाडी संघाला. फ्रेडचा चेंडू फेस करेल प्रल्हाद पाटील. इरादेच त्याचे स्पष्ट आहेत आणि त्याला आता मुभा उडवला हवेमध्ये. खूप उंच तर गेला चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कॅच घेतले परंतु फ्री हिट आहे. नॉनस्ट्राइक नफिक लगेचच करतात. फ्रीट वरती चेंडू खऱ्या अर्थानं आपण बघितलं त्यांच्या हातामध्ये गेला होता. फ्रीट वरती 2 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो, एकतर रनआउट आणि त्याचबरोबर हँडलिंग बॉल ट्वाइस. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही जर फलंदाजाने क्षेत्ररक्षकांना अडथळा निर्माण केला तरी देखील अंपायर तुम्हाला बाद देऊ शकतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2 नियम आहेत. धावसंख्या सध्या पाहायला मिळते दुहेरी आकड्याने पुढे जात असताना 33 वरती. तयार होतात पुन्हा एकदा विनोद काळन. सिली पॉइंट तैनात. नक्कीच अंपायरचा डेड बॉलचा इशारा आलाय कारण सिली पॉइंटला जे क्षेत्ररक्षक कुठेतरी कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी आपण बोलू शकत नाही, त्याचबरोबर हालचाल देखील मुवमेंट देखील करू शकत नाही चेंडू जोपर्यंत रिलीज होत नाही. आणि तेच या ठिकाणी थोडंसं वैध प्रल्हाद पाटील लगेचच थांबले त्या ठिकाणी. धावसंख्या 33 वरती. पुन्हा एकदा विनोद काळन थांबले. ऑन साइडला आडवा बॅटने पिकअप शॉट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करेल. हा तडाखेबंद फटका पाहायला मिळतो प्रल्हाद पाटीलचा बॅटमधून षटकार. बॅटने हा फटका आपण बघितला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरतून पाठवून दिला. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 39 वरती. गरज आपण बघितली तर अजूनही 16 धावसंख्येची आता धावसंख्या षटकामध्ये वेगाने पुढे जात असताना पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव होती. त्यानंतर बोनस, दिवाळी जरी संपली असली तरी बोनस या ठिकाणी देण्यात आला गावदेवी खाडीला. 5 धावा त्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या आणि 5 धावसंख्येने धावफलक पुढे गेले. त्यानंतर दुहेरी धाव फ्रीडच्या चेंडूवरती आणि आता इरादे स्पष्ट षटकार ठोकलाय प्रल्हाद पाटीलने. अजून एक धावसंख्येला नेऊन ठेवलं ते 39 वरती. 16 धावसंख्येची अजूनही गरज चेंडू शिल्लक आहेत ते अजूनही आपण बघू शकाल. 9. 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 9. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अमोल काळन यांना आपण बघतोय. पेच सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. खूप उंच आणि तितकाच लांब. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट सिक्सर.
आदरणीय श्री संभाजी रसाळ साहेब जे माजी द्वारली संघाचं नेतृत्व करायचे, एक चांगले फलंदाज होते. 1992 ते 2000 हा त्यांची कारकीर्द, हा त्यांचा कालावधी. खूप चांगल्या पद्धतीनं ते द्वारली संघासाठी बॅटिंग करायचे. त्यांचं नक्कीच या ठिकाणी शुभागमन झाले. ज्येष्ठ क्रिकेटपटू संभाजी रसाळ यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती म्हणजेच षटकाराने जाऊन पोहोचली ती 45-45 वरती. 10 धावसंख्येची गरज, चेंडू शिल्लक 8. षटकारांची भाषा सध्या बोलतोय प्रल्हाद पाटील. अगदी जवळून हा चेंडू आपण बघितला लेग स्टम्पचा. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच आला. एक सरळने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 46 वरती. चेंडू शिल्लक 8, गरज आता 9 धावसंख्येची. 8 चेंडू 9 धावा हे समीकरण. 12 चेंडू 30 धावसंख्येचे होते. या षटकामध्ये आपण बघितले 2 षटकार आले. एक्स्ट्राच्या आपण बघितलं तर आतापर्यंत 6 धावा आणि त्याचं कारण 8 चेंडू शिल्लक 9 धावसंख्येची गरज. अंतर कमी पाहायला मिळते. आता देखील चेंडू आपण बघतोय तो म्हणजेच शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डायरेक्ट हातामध्ये आणि अर्थातच या गोलंदाजाला या मॅच मध्ये बाद करण्यात येते. सेकंड बीमर, अंपायरचा नो बॉलचा इशारा आला आणि आता हे षटक कोणता गोलंदाज कंप्लीट करेल. चेंडू शिल्लक अजूनही 8 आहेत आणि आता गरज देखील तुम्हाला पाहायला मिळेल ती 8 धावसंख्येची. रन बॉल इक्वेशन. सेकंड बीमर गोलंदाजाला लगेचच दंडित करण्यात आलं, बाद करण्यात आलं या मॅच मध्ये. चेंडू निसटला आता देखील त्यांच्या हातामधून. फाईन लेग मध्ये हा चेंडू आपण बघितला. 8 चेंडू 8 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे आणि येत आहेत गोलंदाज या अखेरच्या षटकामध्ये. 4थं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. सार्थक हे षटक कंप्लीट करण्यासाठी आलेत. चेंडू शिल्लक 8, गरज 8 धावसंख्येची. आतापर्यंत तयार होत आहेत सार्थक. हॅमट करत असताना आम्ही स्टॅमिंग फटका मिड ऑफ मध्ये. गोलंदाज पोहोचलेत. कॅच ड्रॉप. प्रल्हाद पाटीलची ही विकेट खऱ्या अर्थानं गोल्डन विकेट होती. ती कॅच सोडली आणि 2 धावा या चेंडूवरती. ज्या प्रल्हादने आतापर्यंत आक्रमण केलं त्याच्या बॅट मधून आपण धावा बघितल्या त्या म्हणजेच एकंदरीत 28 वरती नॉट आउट ते खेळतात. त्यांना जीवदान धावसंख्या आपण बघतो 49. 7 चेंडू 28 धावसंख्येची आतापर्यंत त्यांची खेळी. गरज आहे अजूनही 6 धावसंख्येची. चेंडू शिल्लक 7. बॅट्समॅन राख मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. लॉंग ऑनला क्लिअर करतोय. मॅच इथे फिनिश. हार्ड लक आज दे. वेल प्लेड प्रल्हाद पाटील अँड टीम गावदेवी खाडी. का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. काकू पापलेट वाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. थँक्यू. या मॅचचा मावदमाचा पुरस्कार आम्ही जाहीर करतो ज्यांनी 7 चेंडूंचा सामना केला आणि अवघ्या 7 चेंडूंमध्ये योगदान दिलं. ते 34 धावसंख्येचं स्पॉटिक इनिंग पाहायला मिळाली आणि इनिंग उपयुक्त ठरली. या मॅच फिनिश करण्यासाठी गावदेवी खाडीला एका मागोमाग एक गडी बाद होत होते आणि खऱ्या अर्थानं 7व्या क्रमांकावरती ते बॅटिंगसाठी आले. 34 धावसंख्येचे मॅरेथॉन इनिंग ज्यांनी साकारली प्रल्हाद पाटील ठरलेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दीपक दादा प्रतिष्ठान उत्तर शिव टॉस त्यांनी गमावला. बॅटिंग ते करतील आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी खेडकाळी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे. जो क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. गावदेवी खेडकाळी आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि आपण बघतोय तर 7 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येचं योगदान ज्यांनी दिलं ते प्रल्हाद पाटील ठरलेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि या दरम्यान ज्यांचं शुभागमन